महत्वपूर्ण अशा उपउपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होते. प्रतीक स्पोर्ट्स माझगाव वर्सेस कोलगाव फ्रेंड सर्कल या दोन संघादरम्यान हा सामना होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण रोरटनं सजवताना प्रतीक स्पोर्ट्स माझगाव संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फुलटॉस पद्धतीचा चेंडू दाजी धुरत सारखा फलंदाज फटका टोलवतोय. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होतंय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जास्त धावा मिळू देणार नाही तर नाममात्र एकेरी धावेवर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. वासुदेव गावडे सारखा फलंदाज डगआउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. या इराद्यानं खाण्याखाती फटका टोलवतोय. तो डीप मिड विकेटला षटकारानं स्वतःचं तो खातं खोलतोय व आपल्या संघाला परावर्तित करतोय. 2 चेंडूंच्या सांगतेखेरी 7 धावांवर. मोठ्या धाव संख्येकडे आगेकूच करण्यासाठी पावलं ही टाकतोय. निश्चितपणे प्रथम फलंदाजी करताना कोलगाव फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ आणि या आक्रमक फटकेबाजांना जर रोखायचं असेल तर गणेश कुबलला आपल्या नेतृत्वाचा कस हा लावावा लागेल. अंकुश भांबार्लेकरला जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल आणि हे द्वयी काय करामत करतायत, काय कामगिरी करतायत आणि कोलगाव फ्रेंड सर्कल क्रिकेट संघाच्या आक्रमक फलंदाजांना कशा रीतीनं रोखतायत हे पाहायचं आहे. पैठणावर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. यावेळी चेंडूने निश्चितपणे उंची गाठली आहे. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेग सीमारेषच्या दिशेनं होतोय. सीमारेषच्या अलगद या ठिकाणी क्षेत्ररक्षक बहुधा राजन केरकर सुरेख असं क्षेत्ररक्षण सजवतोय व संभाव्य षटकाराला तो निश्चितपणे रोखत संघासाठी 4 महत्वपूर्ण धावा या वाचवतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. वासुदेव गावडे आक्रमक शैलीचा फलंदाज चेंडू पाहिल्यानंतर चेंडूवर खाण्याघाती फटका टोलवतोय. जवळपास डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार होईल असं चित्र स्पष्ट होत असताना राजन केरकरचं सुरेख असं पूर्वानुमान व योग्य असं क्षेत्ररक्षण तो सजवतोय. परत बाबा बाकर सज्ज. यावेळी फटका टोलवायचा होता तो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फलंदाज वासुदेव गावडे करवी मात्र गोलंदाज बाबा पाहतोय फलंदाजाच्या मनात नक्की काय चाललंय. त्याच्या विपरीत कामगिरी करण्याजोगा चेंडू तो फेकतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. 9 धावा या धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू फटका हवेत मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार वासुदेव सादर होताना दिसतंय. 4 चेंडूंवर तब्बल 14 धावांचं त्याचं योगदान. परत एकदा बाबा बाकर सज्ज. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट देखण्या असा फटका मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव सहजासहजी मिळू देणार नाही या इराद्यानं विनय जाधव क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू निर्धाव गेल्यानंतर पहिल्या षटकाची सांगता होते व उपउपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यातील पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 15 असा डोलारा आपल्याला दिसतोय. तो नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिल्यानंतर कोलगाव फ्रेंड सर्कल क्रिकेट संघाचा. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 15 धावा ह्या धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दरम्यानच्या कालावधीत मैदानात पंचांकडनं इशारा येतोय की फलंदाजांनी या ठिकाणी बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. त्यामुळे केवळ 3 खेळाडू आपण सीमारक्षक म्हणून पाहू शकतो. दोन्ही फलंदाज हे विस्फोटक फलंदाज. खास करण्यात दाजी धुरत वासुदेव गावडे ही जोडगोळी मोठे फटके टोलवण्यास सक्षम असलेले फलंदाज आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारावर हल्ला चढवावा या इराद्यानं गोलंदाज गणेश कुबल याच्या गोलंदाजीवर या ठिकाणी बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा निर्णय हा घेतला जातोय. स्ट्राईकला दाजी थुरात. 3 खेळाडू सीमारेषेवर. एक डीप लॉंग ऑनला राजन केरकर दिसतोय. विनय जाधव हा डीप मिड विकेटच्या दिशेनं खेळाडू तर डीप लॉंग ऑफच्या दिशेनं या ठिकाणी निखिल हा खेळाडू दिसतोय. बाकीचे सर्व खेळाडू एक शॉर्ट थर्मॅन, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर पॉइंट,
एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड विकेट. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, मात्र हाच फटका सरळ झेलात परावर्तित होतोय. ज्या कामगिरीसाठी गणेश कुबल आला ती कामगिरी तो करतोय. कर्णधार या नात्यानं दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी आपल्या खांदी घेतोय. दाजी थुरतच्या फलंदाजातील कच्चे दुवे तो हेरतोय. उजव्या यष्टीवरचा चेंडू, या चेंडूवर खाणाखाती फटका मारण्याचा प्रयत्न दाजी धुरत करेल या अपेक्षेनं ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर या ठिकाणी झेलात परावर्तित करण्यास त्याला भाग पाडलं जात आहे व पहिल्या गड्याच्या स्वरूपात दाजी धुरतची खेळी ही समाप्त होते. एक गडी बाद, धावा फलकावर 15. धावा धावफलकावर या ठिकाणी एका कड्याच्या मोबदल्यात दाजी धुरत निराश करतोय. अवघ्या एकेरी धावीवर माघारी परततोय व दाजी याची जागा घेण्यासाठी आणखी एक डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज प्रजेश रावले याची वर्णी ही मैदानावर जाते. मालवण तालुक्यातील हा गुणवान असा खेळाडू आपल्या आक्रमक फटकेबाईच्या जोरावर त्यानं अनेक मैदानं गाजवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्या प्रजेशला आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. संघाचा डोलारा सावरावा लागेल. वासुदेव गावडे समवेत एक भागीदारी रचावी लागेल. मात्र जे इरादे प्रजेशच्या मनी आहेत ते इरादे आम्ही सफलतेत वळू देणार नाही. हा चंग बांधलाय तो गोलंदाज गणेश कुबलनं आणि हा बांधलेला चंग मनाशी बाळगलेला सत्यात उतरवण्याच्या प्रयत्नात तो क्षेत्ररक्षक व्यूहरचना सजवतोय. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. तर ऑफ साईडच्या दिशेनं मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक वाईडिश गली असे खेळाडू हे सर्कलमध्ये आपण अनुभवतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये रिव्हर्स स्वीपचा एक बहारदार असा फटका 4 धावांचं योगदान देतोय. तो अर्थातच फलंदाज प्रजेश रावले मैदानावर. या ठिकाणी मैदानावर अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि त्याच मान्यवरांमध्ये AK स्पोर्ट्स महिलचे संघ मालक, संघ व्यवस्थापक आमचे मित्र सिद्धू काळे यांचंही आगमन. या VMC मंगेलकर, VMC मंगेरी टीमचे ओनर सन्माननीय सिद्धू काळे सर यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान झालेलं आम्हाला दिसते. आम्ही विनंती करतोय आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचंय. शब्द सुमनानी श्रीदेवी सातेरी भद्रकाली मित्रमंडळ आरोंदातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. मैदानावर जाऊया. एकेर धाव प्रजेशच्या खाती जमा होते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 20 धावांवर. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. वासुदेव गावडे क्षेत्ररक्षक व्यूहरचना पाहतोय. ऑनसाईडच्या दिशेनं एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट असे 2 खेळाडू आपण अनुभवतोय. तर डीप पॉइंटच्या दिशेनं एक खेळाडू या ठिकाणी तैनात. डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थर्डमॅनच्या दिशेनं या ठिकाणी वळवलं जातंय व या सजवलेल्या विखुरलेल्या क्षेत्ररक्षक व्यूहरचनेसह कर्णधार गणेश कुबल छोटा पॅकेज बडा धमाका गोलंदाजी मार्कवर सज्ज. आकृतापदा चेंडू फटका चलवण्याचा प्रयत्न फसतोय. आपल्या स्क्रीनवर येतोय तो अर्थातच या ठिकाणी निखिल नाईक झेल टिपतोय. क्रिकेटमध्ये अनुभव म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण पेश करताना वासुदेव गावडे याच्या फलंदाजीतील कच्चे दुवे हे गणेश कुबल हेरतोय. या ठिकाणी दुर्बल घटक फलंदाजीतील तो म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना वासुदेव गावडे थोडासा चाचपतोय. हे पाहिल्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू गणेश कुबल फेकतोय. या चेंडूवर मोठा फटका टोलवण्यास या ठिकाणी वासुदेव कमी पडतोय. मात्र 2 षटकारानं नटलेली तब्बल 14 धावांची खेळी ही पाया रोवणीची खेळी अखेर दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात समाप्त होत 20 या सांघिक धावसंख्येवर कोलगाव फ्रेंड सर्कल क्रिकेट संघाला बसतोय दुसरा हादरा व त्याची जागा करण्यासाठी राकेश सारंग या फलंदाजाची वर्णी ही मैदानावर लागते. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तो निखिल नाईक. या सामन्यातील 2 गडी बाद झाले. ते दोनही गडी बाद करण्यात ज्याचा सिंहाचा वाटा क्षेत्ररक्षक म्हणून तो निखिल नाईक आपल्याला दिसतोय.
मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करताना गणेश कुबल 2 सफलता प्राप्त करतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या षटकातील महत्वपूर्ण म्हणजे 5वा चेंडू फेकण्यासाठी गणेश पंच राजेश मोठे यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो राकेश सारंग, आल्या आल्या क्षेत्ररक्षण रुरसलीची पाहणी करतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू ढिल्या हातानं खेळला जातोय. चेंडू अडवून नॉन स्ट्राईकच्या यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फसतोय. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेचं रूपांतर एका चुकीच्या फेकीमुळे दुहेरी धावात. हे सहजासहजी होतंय. राकेश 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय व या दुहेरी धावांनी धावफलक परावर्तित होतोय तो 22 धावांवर. प्राथमिक सामना आजच्या दिवसातील वादळी धावसंख्येचा 90 धावांचा, त्यानंतर 65 धावा, त्यानंतर 55 धावा. म्हणजे जसजसे सामने पुढे पुढे सरकतायत धावफलक हा कमी धावांचा होतो. हा सामना निश्चितपणे त्या कामगिरीला खोडून काढणारा सामना ठरेल का हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय. यष्टिरक्षक सुनील मालवणकर बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. 2 सफलता प्राप्त करणारं प्रतिस्पर्धी कोलगाव फ्रेंड सर्कल क्रिकेट संघाच्या गोटात खळबळ माजवणारं, आघाडीच्या फलंदाजांना माघारी परतवणारं, निखिल नाईकला 2 झेल घेण्यास भाग पाडणारं असं सफलदायी षटक करण्यात आलं गणेश कुबल याचं समाप्त. 7 धावा 2 सफलता असं गोलंदाजीचं गणेशचं पृथक्करण. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय व 2 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 11 धावांच्या धावगतीनं नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ उभारतोय तो म्हणजे 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेट रसिकांच्या स्मरणात चिरंतन राहणारी अशी ही क्रिकेट स्पर्धा, मानाची अशी क्रिकेट स्पर्धा यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खेळाडूं समवेत या ठिकाणी पाहुण्या गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी देणारी अशी मानाची क्रिकेट स्पर्धा श्रीदेवी सातेरी भद्रकाली चषक 2024. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी ज्या लढती होतील त्या लढती पाहण्यासाठी आज सकाळपासून प्रेक्षकांची तौबा गर्दी या भव्य दिव्य अशा किरण पाणी मैदानावर आपण अनुभवतोय. पंचगिरीची भूमिका पार पाडताना सन्माननीय किशोर भगत, द लिजंड ऑफ टेनिस क्रिकेट नाना नाईक, त्यांच्या समवेत राजेश मोठे आणि त्यांच्या साथीनं या ठिकाणी पंच सन्माननीय रेगे हे पंचगिरीची भूमिका पार पाडताना या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण अनुभवतोय. मैदानावर जाऊया. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. स्पीड मास्टर म्हणून त्यांची ज्यांनी उपाधी मिळवली ते अंकुश बांबार्डेकर गोलंदाजीवर सज्ज व अंकुशचं स्वागत एका तगड्या स्वीपच्या फटक्यानं करतोय तो प्रजेश रावले. का मला प्रतिभाशाली खेळाडू म्हटलं जातं, का मला विस्फोटक फलंदाज म्हटलं जातं, का मला गोलंदाजाच्या उरात धडकी बलविणारा फलंदाज म्हणून गणलं जातं, या सर्व निरुत्तर प्रश्नांची उत्तरं एका बहारदार फटक्यानं प्रजेश रावले देतोय. 6 धावांनी या ठिकाणी धावफलक वाढतोय. धावसंख्या दिसते ती तब्बल 28 धावा 2 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज सन्माननीय काळेसर यांचं आगमन व्यासपीठावर होतंय. शब्दसुमनाने आम्ही त्यांचं स्वागत करतोय. परत एकदा अंकुश बांबार्डेकर सज्ज. यावेळी रिव्हर्स स्वीपचा इरादा होता, मात्र चेंडू फळीला स्पर्श न करता पायावर स्पर्श करतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईटचा. पहिल्या चेंडूवर नेत्रदीपक असा स्वीपचा फटका आणि त्यानंतर रिव्हर्स स्वीप सारखा धोकादायक फटका मारण्याची वेळ फलंदाजावर का यावी याचं उत्तर केवळ प्रजेशही देऊ शकतो. मात्र प्रयत्न फसतोय, निर्णय चुकतोय, चेंडू हा पायाला आदळतोय. एकेरी धाव लेगबाईच्या स्वरूपात सहजगत्या प्राप्त होते व या एका अवांतर धावेने सांघिक धावफलक 29 धावा या ठिकाणी कोलगाव फ्रेंड सर्कल क्रिकेट संघाचा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 3रं षटक प्रगतीपथावर प्रतिस्पोर्ट्स माझगाव क्रिकेट संघाच्या वतीनं अंकुश बांबार्डेकर आमच्या विरुद्ध दिशेनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. सुरेख असा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर राकेशकडे कोणतंही उत्तर नव्हतं. चेंडू हलकेच विसावला जातोय यष्टिरक्षकाच्या हाती. एका निर्धाव चेंडूद्वारे परत एकदा कमबॅक करतोय तो अंकुश बांबार्डेकर. एक कंजूशी गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तोच अंकुश बांबार्डेकर आपल्या स्क्रीनवर येतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, तगडा असा फटका, मात्र प्रयत्न पुरे पडतायत. डीप लॉंग ऑन सीमार्सच्या अलगद झेल टिपला जातोय व ज्या राकेशकडनं एका उत्तुंग फटक्याची अपेक्षा होती तो अपेक्षा भंग करतोय आणि डीप लॉंग ऑनला बाबा याच्या हाती झेलचित होऊन अंकुश बांबार्डेकरची पहिली शिकार तर एकंदर सांघिक 3री शिकार होतोय या डावातील. तो अर्थातच या ठिकाणी राकेश सारंग व राकेश याची जागा घेण्यासाठी कर्णधार संदेश उर्फ सँडी कुंडेकर याची वर्णी ही मैदानावर लागते.
एका बाजूला गणेश कुबल, दुसऱ्या बाजूला संदेश उर्फ सँडी कुंडेकर, दोन जिगरी मित्र मात्र आज हे परस्पर विरोधी उभे ठाकलेत एकमेकांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्यानं. आणि या दोन जिगरी मित्रांची निश्चितपणे ग्रंथिका, त्यांचा अष्टपैलू खेळ पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी ही मैदानावर उठवलेली दिसते. अंकुश बांबर्डेकर सफलता प्राप्त असा गोलंदाज समोर आहे. फलंदाज तो संदेश कोंडेकर. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 30 धावा. परत एकदा सफलता प्राप्त अंकुश बांबर्डेकर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण रूरचना पहा यावेळी विखुरलेली दिसते. डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात केलेले दिसत आहेत. अंकुशचा चेंडू लोअर फुलर लेन पद्धतीचा चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडूचा फटका हा डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त दबाव आणण्यात पूर्णत्वास नेली जाते. याला म्हणतात क्रिकेटमधील अनुभव. नौका क्षेत्ररक्षक कोण आहे हे जाणतोय संदेश. चेंडूच्या वेळी विनयच्या दिशेनं मार्गक्रमण करीत गेला त्यावेळी अतिरिक्त दबाव आणण्याचा प्रयत्न केला तो संदेशने. प्रयत्न यशस्वी ठरतोय. एकेर धावेचं रूपांतर 2 धावात होते. दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 31 धावांवर. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हा समांतर होत आहेत. ते पंचांचे अवांतर एकेरी धाव, एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक वाढतोय तो तब्बल 32 धावांवर. तिसरं षटक धावातील प्रगतीपथावर तब्बल 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलकेच फटक्याला टोलवलं जातंय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं अंकुश बांबर्डेकर याच्याकडे चेंडू जोपर्यंत पोहोचतोय तो क्षेत्ररक्षकाकरवी एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. च्या एकेर धावेने धावफलक बदलतोय. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. प्रति षटकामागे 11 धावांच्या धावगतीनं या ठिकाणी 33 धावा या धावफलकावर झळकवलेल्या दिसत आहेत. 2 षटकांच्या सांगत एकेरीस धावफलक होता तो 22 धावांवर. तिसऱ्या षटकातही धावा निघतायत त्या 11. त्यामुळे सांघिक धावसंख्या 33 धावा. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल. हे अर्थातच कोलगाव फ्रेंड सर्कलच्या दृष्टिकोनातनं चाललंय. कारण या मैदानावर गोलंदाजांना सुरक्षित धावसंख्या काय असावी याचा अंदाज बांधतोय तो अर्थातच सँडी कुंडेकर. आणि त्याच अंदाजानं या ठिकाणी गठीत होत या ठिकाणी गोलंदाजी करताना गोलंदाजांना संरक्षक धावसंख्या उभा करून देण्यासाठी फलंदाज म्हणून तो कामगिरी करतोय. व राहिलेल्या 2 षटकात धावांचा पाऊस होतोय की आक्रमक अशा फलंदाजांना कुठेतरी आवर घालण्यास प्रतीक स्पोर्ट्स माझगाव क्रिकेट संघाचे गोलंदाज यशस्वी ठरत आहेत ही येणारी वेळ सांगेल. मात्र या क्रिकेटच्या भविष्यामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय, उपउपांत्य फेरीचा हा निश्चितपणे अटीतटीचा महत्वपूर्ण सामना. आणि या सामन्यात कोणता संघ बाजी लावेल, उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ म्हणून आपली नोंद करेल हे सांगण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे मित्र रेडिओ व्हॉइस म्हणून ज्यांना उपाधी मिळालेत, क्रिकेट रसिकांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य निर्माण केले आमचे मित्र अशोक नाईक यांच्या हाती या सामन्यातील पुढील 2 षटकांची मी धुरा देतोय व काही क्षणापुरती या मैदानावर आपली रजा घेतोय. धन्यवाद. थैंक यू, धन्यवाद समीर. गेंदबाजी में परिवर्तन. साहिल गायकवाड़ आ चुके हैं गेंदबाजी के मोर्चे पर. सामने संदेश कुंडेकर और सैंडी. 3 ओवर का खेल समाप्त. चौथे ओवर की शुरुआत. फुल टॉस गेंद, लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर और सामने बिल्कुल हाथे में लॉन्ग ऑन बाउंड्री पर. और एक अच्छा कैच पकड़ते हुए थोड़ी सी ताकत कम पड़ गई. एक फुल टॉस गेंद थी, बड़ा शॉट होना चाहिए था इस गेंद पर, लेकिन वैसे नहीं हुआ. मुकाबला जारी है. आज का चौथा मैच प्रतीक स्पोर्ट्स माझगांव और कोलगांव फ्रेंड सर्कल, इन 2 टीमों के बीच में. टॉस जीता, फील्डिंग कर रही है मैदान पर प्रतीक स्पोर्ट क्रिकेट टीम. बल्लेबाजी कर रही है फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम. और इसी के साथ और एक सफलता भी हासिल करती हुई प्रतीक स्पोर्ट क्रिकेट टीम. देखना होगा नए बल्लेबाज फिलहाल मैदान पर जाते हुए. कोई खास बड़ा योगदान नहीं दिया इस बार संदेश कुंडेकर ने बल्लेबाजी में. विकेटों का सिलसिला जारी है लगातार. सिर्फ 3 रन बनाए. सैंडी ने 14 रन बनाए थे शुरू में, जो कि बल्लेबाजी में वासुदेव गावड़े एकमात्र बल्लेबाज अब तक सफल रहे. लेकिन उनके अलावा लगातार विकेटों का सिलसिला जारी. और इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर.
ओवर पिच गेंद आड़े बल्ले से खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ अपना खाता खोला प्रतीक ने और एक टीम को आगे बढ़ाते हुए 34 4 विकेट के नुकसान पर चौथा ओवर जारी है। 5 ओवर का मुकाबला है। कड़ी धूप बिल्कुल दोपहर के समय में सूरज माथे पर निश्चित रूप से गर्मी महसूस हो रही है और इसी बीच में चलता हुआ इन दो तीनों टीमों के बीच में मुकाबला। एक ओर से जो कि लेफ्ट हैंडर बैटर है प्रजेश रावले स्ट्राइक पर सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। साहिल अपने बॉलिंग मार्ग पर, साहिल गाटवाड़ अगली गेंद लेकर सामने बैटर है प्रजेश रावले। ऑन साइड पर 3 फील्डर है बाउंड्री लाइन पर तैनात। थोड़ा सा फील्डिंग को हटा रहे राजन केरकर और पर डी के जो लॉन्ग ऑफ बाउंड्री पर थे उनको मिड ऑफ पर और कवर के फील्डर को डीप एक्स्ट्रा कवर पर तैनात कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट एक 10-12 कदमों के रनअप के साथ साहिल गाटवाड़ अपने बॉलिंग मार्ग पर सामने लेफ्ट हैंडर बैटर प्रजेश रावले उनकी गेंदबाजी का सामना करते हुए। ओवर पिच गेंद इस बार ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर लेकिन 2 फील्डर लेकिन गेंद से दूर और गेंद चली गई सामने बिल्कुल कमेंट्री बॉक्स के बगल में। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 38 पर पहुंचा चौकी के साथ टोटल स्कोर। कोशिश बढ़िया रही थी राजन केरकर की लेकिन मेरे ख्याल से बहुत दूर का मामला था मैदान पर। 38 पर पहुंचा टोटल स्कोर। 4 विकेट के नुकसान पर एक बेहतरीन शॉट ओवर पिच गेंद पर सामने जो थोड़ा सा हटाया था फील्डर को लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और वहीं पर शॉट लगाया था प्रजेश रावले ने। अगर लॉन्ग ऑफ पर फील्डिंग होती तो बन सकता था ये मुकाबला जो कि कैच का मौका बन सकता था, वैसा नहीं हुआ और फिर से थोड़ा सा परिवर्तन। अब लॉन्ग ऑफ बाउंड्री पर बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने फील्डर को तैनात किया है। छोटी गेंद घूमकर मारा इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग पर गेंद। अच्छी फील्डिंग, 1 रन दूसरे के लिए पलटे। शानदार फील्डिंग जो स्क्वायर लेग बाउंड्री पर अंकुश बांबर्डेकर एक बहुत ही अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है लेकिन गेंदबाजी में हमेशा बिल्कुल जो कि उनकी प्रशंसा होती है, यॉर्कर के लिए बिल्कुल जाने जाते हैं। वो सफलता जो कि नहीं मिली लेकिन रन तो जरूर बचाए अपने टीम के लिए। स्कोर आगे बढ़ा 40 पर, 4 विकेट पर 40 रन। ओ तगड़ा शॉट पुल किया, शॉर्ट आर्म बॉल मिड विकेट पर गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। इस बार छोटी गेंद मिली और बहुत ही शानदार शॉट बैकफुट पर बल्ले के बीचों बीच और 6 रन स्कोर के खाते में। 6 रन के साथ 46 रन टोटल स्कोर। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ दीप आराउंड देकर जो स्कोरिंग की जानकारी दे रहे हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे खुद के व्यक्तिगत प्रजेश रावले 23 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का टोटल स्कोर हो चुका है 46। खेल चौथे ओवर का जारी और साहिल गाटवाड़ अपने बॉलिंग मार्ग पर। अल्टी पल्टी बहुत ही लाजवाब टाइमिंग। थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। शानदार बल्लेबाजी, एक बड़ा शॉट मिड विकेट पर, उसके बाद थर्ड मैन बाउंड्री पर एक अल्टी पल्टी रिवर्स का शॉट और 4 रन मिले स्कोर में। खुद के व्यक्तिगत 27 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 चौके और 2 छक्के लगाते हुए बिल्कुल कंप्यूटर स्कोरर क्यों जाना जाता है अखिल परब को, बिल्कुल हमेशा कॉम बॉक्स में उनकी चर्चा होती है। हाल ही में बड़ी प्रतियोगिता आने वाली, उन्हीं में भी बिल्कुल उनको मौका मिल चुका है स्कोरिंग के लिए। और इस बीच में स्कोर रुका हुआ टोटल 50 पर। अच्छा टोटल है। 4 ओवर का खेल समाप्त हुआ, 4 ओवर के बाद 50, 4 विकेट पर लास्ट ओवर टू गो, आखिरी ओवर का खेल बाकी मैच का। आज अंतिम दिन, लेकिन पिछले 4 दिन में बहुत ही सुंदर कमेंट्री गुरु नाइक हो, काका सावंत, योगेश परब और कल के दिन में जुड़ चुके थे कुणाल दाते सर। गेंदबाजी में परिवर्तन, लेफ्ट आर्म एक मध्यम गति तेज गेंदबाज जो विनय जाधव वो आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। 4 ओवर आखिरी ओवर, 50 रन टोटल, 4 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी करती हुई फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम सामने टॉस जीतकर मैदान पर गेंदबाजी करती हुई, फील्डिंग करती हुई प्रतीक स्पोर्ट्स माझगांव क्रिकेट टीम। दूर दूर जमाएगी फील्ड।
और विनय जाधव अपने बॉलिंग मार्ग पर सामने से दूर वाले छोर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट छोड़ा, जाने दिया अपटम से बाहर, गेंद लाइन पर भटके, वाइड बॉल का इशारा। राजेश मोटे और उन्हीं के साथ राजू रेगे, ये अंपायरों की जोड़ गोली मैदान पर 41 पर टोटल आगे बढ़ा स्कोर एक वाइड बॉल के साथ 4 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल जारी है, विनय जाधव सामने से दूर वाले छोर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। और तगड़ा शॉट, ओवर पेज गेंद हाफ वाली पर लेकर, और जब तक फील्डर मिड विकेट से आते गेंद को उठाते फील्ड करते, राजन केरकर ओवर पर डीके एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 52-52 पर पहुंचा, 1 रन के साथ टोटल स्कोर 4 विकेट के नुकसान पर। बिल्कुल जाने माने खिलाड़ी दोनों टीमों में, कई युवा खिलाड़ियों का भरना और एक बड़ी प्रतियोगिता इस मैदान पर, किरण पानी मैदान पर। श्री सातेरी भद्रकाली चषक सिंधुदुर्ग और पेडणे तालुका, इन खिलाड़ियों के लिए और एक बेहतरीन क्रिकेट पिछले 4 दिन से आज आखिरी दिन है इस प्रतियोगिता का। दोपहर के सत्र में मुकाबला जारी है, शानदार ट्रॉफी है, चमचमाती बिल्कुल सुंदर ट्रॉफी है चैंपियन क्रिकेट टीम के लिए। लेकिन उससे पहले संघर्ष हो रहा है मैदान पर। अब जो शुरू में ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे, अब राउंड विकेट आ चुके हैं विनय जाधव, और सामने बैटर है, लेफ्ट हैंडर बैटर है प्रजेश रावले। एक अच्छी इनिंग खेल रहे हैं क्योंकि इस टीम में दाजी दुरत का शामिल होना था, संदेश कुंडे करते बिल्कुल रति महारथी, लेकिन उन्होंने निराश किया। लेकिन इस खिलाड़ी ने बिल्कुल जिम्मेदारी के साथ अपनी टीम को आगे बढ़ाया, और देखना होगा कहां तक लेकर जाते हैं। और बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, बोल्ड हुए उस गेंद पर प्रजेश रावले। देखो विनय जाधव जो शुरू में ओवर द विकेट आ चुके थे, अब लेफ्ट आर्म राउंड विकेट आ गए, और एक अच्छा यॉर्कर जो को बल्लेबाज को बिल्कुल बेट किया, और 5वें विकेट का आगाज होता हुआ मैदान पर। स्कोर 52, लॉस ऑफ 5 विकेट। आखिरी ओवर स्लॉग ओवर, बड़े शॉट 1-2 अभी भी चाहिए स्कोरिंग में, लेकिन सामने अच्छी गेंदबाजी हो रही है विनय जाधव की। एक बहुमूल्य सफलता, सेट बल्लेबाज को उन्होंने वापस किया। एक अच्छी इनिंग खेली थी जरूर, और उनके आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर सागर सकपाल। हाल ही में बिल्कुल दिसंबर महीने में छत्रपति चषक वेंगुर्ले कैंप मैदान पर एक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग का आयोजन रहा था। ओवरसीज खिलाड़ी थे गोवा के, और अब मात्र ये पेडणे तालुका और उन्हीं के साथ सिंधुदुर्ग जिला, ये मिला जुला जो कि खेल मैदान पर और एक बेहतरीन क्रिकेट मैदान पर दिखाई देता हुआ। नए बल्लेबाज सागर सकपाल मैदान पर, जो हमेशा स्कोरिंग के साथ भी कई बार जो कि जुड़ जाते हैं बेंगुर्ले कैंप मैदान पर, आज अपने टीम के साथ मैदान पर उतरे हैं। और सामने विनय जाधव एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। 52 लॉस ऑफ 5 विकेट, 52 रन 5 विकेट के नुकसान पर। टेनिसcricket.in की टीम, बहुत ही शानदार लाइव प्रसारण, कई दर्शक इस टूर्नामेंट के साथ जरूर जुड़ चुके हैं। और विनय जाधव अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, अगली गेंद लेकर छोड़ा, इस बार जाने दिया अपटम से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक सिंगल बढ़ गया अतिरिक्त रन के साथ, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 53 पर। बहुत ही शानदार जानकारी दे रहे हैं हमारे साथ स्कोरिंग की जिम्मेदारी के साथ दीप आराउंडेकर, जो बीच बीच में कमेंट्री भी करते हैं। लेकिन आज एक से बढ़कर एक दिग्गज कमेंटेटर है, तो बिल्कुल आज स्कोरिंग का भी बहुत ही जिम्मेदारी के साथ काम करते हुए मैदान पर। 53 पर 5 विकेट के नुकसान पर। इस बार बड़ा शॉट ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर डीप पर आते उठाते, क्या दूसरे रन की कोशिश होगी? जी नहीं, बिल्कुल एक ही रन पर संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज, और 1 रन के साथ थ्रो जब तक विकेट कीपर गणेश कुबल के हाथों में। स्कोर टोटल आगे बढ़ा 54, 54 रनों पर, 5 विकेट पर 54 रन। लॉस ऑफ 5 विकेट। आखिरी ओवर बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है, कोई अब तक बड़ा शॉट नहीं दे रहे विनय जाधव गेंदबाजी में। ओवर पिच गेंद, इस बार मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर गेंद, गगन चुंबी सिक्सर 6 रन के लिए। बहुत ही शानदार शॉट, ओवर पिच गेंद, और ओवर पिच गेंद पर एक बहुत ही अच्छा टाइमिंग, बल्ले के बीचों बीच, और स्कोर अब मात्र थोड़ा सम्मानजनक दिखाई देता हुआ मैदान पर। फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम पहुंची 60 पर 5 विकेट के नुकसान पर, जो जरूरी थी बिल्कुल, क्योंकि गेंदबाजी है इस टीम की, तो ये मुकाबला बहुत अच्छा होगा, कोई शक संदेह नहीं। सामने गणेश कुबल, सुनील मालवणकर जैसे दिग्गज खिलाड़ी है, अंकुश बांबर्डेकर है,
राजन केरकर उर्फ डीके जैसे बिल्कुल बहुत ही अच्छे खिलाड़ी है। तो एक अच्छा टोटल अब देखना होगा, अभी तक मुकाबला समाप्त नहीं हुआ, इस ओवर का अभी भी खेल बाकी है और 60 पर टोटल 5 विकेट के नुकसान पर। विनय जाधव लेफ्ट हैम ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, इस बार फिर से एक जोरदार शॉट, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। स्लॉग ओवर में बिल्कुल शुरू में ठीक ठाक थे विनय जाधव, एक सफलता भी हासिल की थी, लेकिन सामने जो 2 बड़े शॉट चाहिए थे फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम को, वो लग चुके हैं मैदान पर। अब स्कोर ठीक ठाक 66, लॉस ऑफ 5 विकेट, 66 रन 5 विकेट के नुकसान पर। 16 रन 1 विकेट इस ओवर में, लेकिन मैं कहूंगा थोड़े से महंगे साबित होते हुए, क्योंकि फुल टॉस गेंदों पर बड़े शॉट लगे तो स्पेल की समाप्ति की, और अगर वाइड बॉल नो बॉल नहीं रहा तो स्लो ओवर 1। इस बार देखना होगा शॉट पाइन लेग पर फील्डर, और इस बार थ्रो जब तक विकेट कीपर के हाथों में। एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, तो 5 ओवर का खेल समाप्त हुआ। एक शानदार इनिंग खेली वासुदेव गावड़े जिन्होंने बनाए 14 रन, प्रजेश रावले ने बनाए 27 रन, और टोटल स्कोर हो चुका है 5 ओवर में 67 रन, यानी 67। 68 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। और शानदार बल्लेबाजी बीच में जो कि प्रतीक गवंडे ने, जो कि आखिर में 2 बड़े छक्के लगाए और अपने टीम ठाक किया, टीम को 15 रन बनाए उन्होंने। देखना होगा 68 का टारगेट है दोस्तों। पिछले 4 दिन से जो कि मेहनत हो रही है इस कमेंट्री बॉक्स में, वो बिल्कुल आपके सामने आते हुए गुरु नाइक और उन्हीं के साथ काका सावंत। आइए गुरु नाइक और काका सावंत, आपका स्वागत है दोस्तों। आपकी मेहनत है पिछले 4 दिनों से, तो बिल्कुल आप उसके लिए दावेदार है। तो आइए 68 का टारगेट, और मैं आज यहाँ पर रुकता हूँ दोस्तों। एक बार फिर से ऑर्गेनाइजर कमेटी को बिल्कुल धन्यवाद दूंगा, हमारे दोस्त सदादोरी उनका भी बिल्कुल आभार, और इसी के साथ एक बार फिर से कॉम बॉक्स में जुड़ जाते हैं गुरु नाइक और उन्हीं के साथ काका सावंत। सर अशोक नाईक, आपण या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आलात, आपला आवाज प्रेक्षकापर्यंत पोहोचवलात। गेले 4 दिवस आपला आवाज मिस करत होते सर्व प्रेक्षक आणि आम्ही सर्व समालोचक। श्री सातेरी भद्रकाली चषक 2024, 4 जानेवारी 2024 रोजी सुरू झालेली ही स्पर्धा आज अंतिम दिवस 8 जानेवारी 2024 हा दिवस उजाडला आणि उपउपांत्य फेरीची सुरुवात झाली होती। AK स्पोर्ट्स वरवडे विरुद्ध ए आरवली या सामन्याने, आणि आता दुपारच्या सत्रातील सामना रंगतोय तो कोलगाव विरुद्ध माझगाव या 2 संघादरम्यान। फ्रेंड सर्कल कोलगाव विरुद्ध प्रतीक स्पोर्ट्स माझगाव। सन्माननीय अशोक नाईक सर, आपला सन्मान केला जाईल। आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून इथे या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आमचे मंडळाचे सन्माननीय सदानंद धुरी यांच्या हस्ते आपला सन्मान होईल। धन्यवाद नाईक सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली। सन्मान होतोय नाईक सरांचा सदानंद धुरी यांच्या हस्ते। 68 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरतोय तो प्रतीक स्पोर्ट्स माझगाव संघ। एका बाजूने वासुदेव गावडेने सुरुवात तर सुंदर केली होती, त्यानंतर कळस चढवण्याचं काम हे प्रजेश रावले आणि प्रतीक गवंडे या 2 फलंदाजांनी केलं, आणि अंतिमतः 5 षटकामध्ये 67 धावा या धावफलकावर लावल्या आणि 68 धावांचं आव्हान हे
माझगाव संघासमोर ठेवलंय. माझगाव संघाच्या ताफ्यातही चांगले फलंदाज सुनील मालवणकर, एक प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू, त्याच्या सोबतीला एक चतुरस्र कर्णधार म्हणून ज्याची ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो गणेश कुबल, त्याचबरोबर एक सन्माननीय बबलू तानावडे यांचं या स्पर्धेदरम्यान मैदानावर आगमन होतंय. आपलं शब्दसुमान आणि सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. सिद्धेश मोर्ये कालच्या दिवसातील हा खेळाडू ज्याने स्पर्धेतील निर्धाव षटक फेकलं होतं, सुरेख गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू सीमारेषेपार धाडला जातोय. पंतांचा इशारा येतोय 4 धावांचा. 4 धावेने श्री गणेशा केले जातोय. धावसंख्येचा 68 धावांचा पाठलाग होतोय माझगाव संघाकडनं आणि सुनील मालवणकर याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार निघतोय. श्री गणेशा केला जातोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन गेल्या कालच्या दिवसात सिद्धेश मोरी याच्याकडनं केलं गेलं होतं. अतिशय सुरेख गोलंदाजी कालच्या दिवसात जर कोणी केली असेल तो सिद्धेश मोरी, प्रतीक गवंडे. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. सुनील याचा बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 4 अशी. 68 धावांचा पाठलाग होतोय. उपांत्य फेरीचा होणारा हा सामना आतापर्यंत 3 संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत आणि 4थ्या जागेसाठी ही लढत चालू आहे. ही माझगाव आणि कोलगाव या 2 संघादरम्यान. सिद्धेश मोरिये पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार दिल्यानंतर त्यानंतरचा सुरेख आखूड टप्प्याचा चेंडू, ज्याला हार्ड लेन म्हटलं जातं, अशा प्रकारचा चेंडू ना कमरेच्या वर ना कमरेच्या खाली, याला हार्ड लेनवर फेकलेला चेंडू. यावेळी मात्र पूलचा फटका. मला वाटतं यावेळी पूलचा फटका सक्सेसफुल होतोय. चेंडू सीमारेषा पार करतोय 6 धावांसाठी. कालच्या दिवसात शांत राहिलेली बॅट आज मात्र सुनील मालवणकरची तळपताना दिसते. पहिल्या 3 चेंडूवर 1 चौकार आणि 1 खणखणीत षटकार खेचतोय तो सुनील मालवणकर. 68 धावांचा पाठलाग होत असताना 10 अशी धावसंख्या धावफलकावर. तीन चेंडूंची समाप्ती होते. पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत जोडले गेलेले सन्माननीय काका सावंत, होडावडा गावचे सुपुत्र. त्यानंतर काल कुणाल दाते सरांचं इथं आगमन झालं होतं. आज मालवणी सम्राट बादल चौधरी. यावेळी सुरेख आणि देखणा फटका. आज आपल्या बॅटमधनं वेगवेगळे फटके माझ्या बॅटमधनं कसे निघतात याचं प्रत्यक्ष उदाहरण या किरण पाणी मैदानावर सातेरी भद्रकाली चषकादरम्यान देताना या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुनील मालवणकर. एक काळ होता जो सुनील मालवणकरने आपल्या बॅटने गाजवला होता. त्यावेळी संघ होते डॅझलिन म्हापसा, विजय केरवाडा, MCC केरवाडा असे अनेक दिग्गज संघ, रणझुंजार, वैभवडी. त्या दरम्यान ज्यावेळी सुनीलची बॅट तळपायची त्यावेळी बरेच समर्थक. सन्माननीय राजू तानावडे यांचंही या स्पर्धेदरम्यान मैदानावर आगमन होते. सन्माननीय राजू तानावडे यांनाही विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. जोरदार पायचीचं अपील केलं जातंय सिद्धेश मोरिया याच्याकडनं. थोडीशी उंची घेणारा हा चेंडू, उसळी घेणारा चेंडू पंचांकडनं अपील फेटाळलं जातंय. निर्धाव चेंडूची गणना होते. धावसंख्या पोहोचते ती 16 अशी. 68 धावांचा पाठलाग होतोय. 16 अशी धावसंख्या धावफलकावर. अंतिम चेंडू मला वाटतं या षटकातील शिल्लक, म्हणजे आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय तो सिद्धेश मोरिये. यावेळी देखणा फटका, सुरेख फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत वाढ होऊन पहिल्या षटकात जो गोलंदाज कालच्या दिवसात अतिशय सुरेख गोलंदाजी, निर्धाव षटक फेकणाऱ्या गोलंदाजावर इथं पहिल्या षटकात हल्ला चढवला गेलाय तो सुनील मालवणकर याच्याकडनं आणि 20 धावा वसूल करतोय तो सुनील मालवणकर. पहिला उपांत्य फेरीचा सामना यानंतर होणार आहे तो पहिला उपांत्य फेरीचा सामना AK स्पोर्ट्स वरवडे आणि गणपती वॉरियर्स चराटा. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल
लगेचच समालोचन कक्षासमोर यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायचंय. सन्माननीय बबलू तानावडे यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. षटक क्रमांक 2 कोण घेऊन येतोय पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पहिलं षटक ज्या सिद्धेश्वर फार अपेक्षा होत्या त्यावर हल्ला चढवला गेलाय सुनील मालवणकर याच्याकडनं. एक अनुभवी फलंदाज हा कधीही आपली चुणूक योग्य वेळी दाखवतो याचं उदाहरण मूर्तिमंत उदाहरण आज आपण पाहतोय ते सुनील मालवणकर याच्या स्वरूपात. सुरेख फटकेबाजी पहिल्या षटकात 68 धावांचा पाठलाग करताना 20 ची धावसंख्या धावफलकावर लावली जाते सुनील मालवणकर याच्या करवी. त्यानंतर नवीन फलंदाज डावरे हाताचा पहिल्या प्रथम स्ट्राईकवर येतोय तो निखिल नाईक. गोलंदाज राकेश सारंग याच्या हाती चेंडू सोपविला जातोय. सुरेख चेंडू तेवढाच नाही तर दीपक फटका जमिनीलगतचा फटका जातोय. एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करत नाही आहेत कारण स्ट्राईकवर येतोय तो सुनील मालवणकर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 68 धावांचा पाठलाग उपांत्य फेरी गाठण्यासाठी होतोय तो माझगाव संघाकडनं 21 अशी धावसंख्या धावफलकावर. पुढील चेंडू राकेश सारंग उजव्या हाताचा हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूकडनं मारा करतोय. किरण पाणे यांकडनं आपला पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो राकेश सारंग. यावेळी ओव्हरपिच चेंडू सुरेख देखणा फटका चेंडू खाली प्रतीक गवंडे पाहूया झेल टिपण्यात यशस्वी होतोय की नाही. सुरेख प्रयत्न होता सरते शेवटी चेंडू हा जमिनीचा वेध घेतोय आणि जीवदान म्हणता येणार नाही मात्र सुरेख प्रयत्न होता प्रतीक गवंडेचा. मैदानाचा बराचसा भाग त्याला गाठावा लागला आणि तदनंतर चेंडू हा जमिनीला स्पर्श होतोय. 2 धावा वसूल करतोय तो सुनील मालवणकर. 2 धावा मिळत आहेत त्या माझगाव संघाला. पुढील चेंडू घेऊन आकुटप्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडतोय. सहजगत्या 1 धाव पूर्ण केली जाते. बघता बघता दुसरी धावही पूर्ण केली जाते. दुहेरी धावसंख्येने धावसंख्येत वाढ होते. गणपती वॉरियर्स चराठा बबलू मसूरकर आणि AK स्पोर्ट्स वरवडे दाजी नाईक विनंती असेल नाणेफेक करून घ्यायची आहे. सुनील मालवणकर पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते ती 25 अशी. यावेळी सुरेख देखणा फटका सुनील मालवणकर याच्या बॅट मधनं येतोय खरा मात्र सीमा रेषे नजीक जाळ्यात सापडला जातोय आणि बाद होऊन तंबूत परतावं लागतंय ते सुनील मालवणकर याला. एक धडाकेबाज खेळ समाप्त होते. अतिशय देखणा झेल पकडला गेलाय तो सीमा रेषेनजीक सागर सकपाळ याचा. सुनील मालवणकरने सुरुवात तर धडाकेबाज केली. थोडासा दबाव कमी होईल तो गणेश कुबल याच्यावर. ज्या प्रकारच्या सुरुवातीची गरज होती 68 धावांचा पाठलाग करताना ती सुरुवात मात्र सुनील मालवणकरने करून दिली आहे. याच्यावर मात्र कळस चढवावा लागेल तो गणेश कुबल याला. दुसऱ्या बाजूने त्यांना रोखण्यासाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. सिद्धेश मौर्य पहिल्या षटकात जरी महागडा ठरला असेल तरी त्याच्याकडे ती क्षमता आहे जी कालच्या दिवसात त्याने दाखवून दिली होती. मात्र हा सामना 5 षटकांचा असल्याने एकच गोलंदाज एकच षटक कोठ्यामध्ये करू शकतो. त्यामुळे सिद्धेशचा कोटा समाप्त होतोय. आता मात्र धुरा असेल ती कालच्या दिवसातील अजून एक गोलंदाज तो प्रतीक गवंडे. तोपर्यंत गोलंदाजीच्या मार्कवर आहे राकेश सारंग. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय गणेश कुबल. सुरेख चेंडू बॅटची कड घेते. शॉर्ट फाईन लागला चेंडू अडविला जातोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. आपल्या वैयक्तिक धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो गणेश कुबल. 26 अशी धावफलकावर धावसंख्या होते. निखिल नाईक एका बाजूने साथ देईल गणेश कुबलला. गणेश कुबल सुनील मालवणकर बाद झाल्यानंतर
फलंदाजीसाठी आलाय. 26 अशी धावसंख्या धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी सुरेख देखणा फटका निखिलच्याही बॅटमध्ये येतोय. बघता बघता चेंडू सीमारेषा पार करतोय. प्रोत्साहनासाठी तंबूतून टाळ्यांचा कडकडाट होतोय. 6 धावा या निखिल नाईक याच्या बॅटमधनं येत आहेत. 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 32 वर पोहोचते. 68 धावांचा पाठलाग होत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या होते 32. अजूनही 36 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 36 धावा असं विजयाचं समीकरण राहील. बरेच समालोचक आजच्या या दिवसात या अंतिम दिवशी या ठिकाणी, त्यामुळे जास्त वेळ घेता येणार नाही. पुढील 3 षटकांचं समालोचन करण्यासाठी 18 चेंडूमध्ये 36 अशी धावसंख्या असताना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे परम मित्र काका सावंत यांना. धन्यवाद गुरुभाई. 18 गेंद 36 रन, लगभग हर गेंद पर 2 रन चाहिए. रिलायन्स संघाचे कर्णधार ज्यांनी एक काळ आपल्या फलंदाजी गोलंदाजीने गाजवलेला बबलू तानावडे यांचं स्वागत होईल आणि स्वागत अनंत नाईक यांच्या हस्ते होईल. तरी बबलू तानावडे यांनी या स्वागताचा स्वीकार करावा. बेहतरीन स्ट्रोक सीधे बल्ले के साथ इस गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ खेला. प्रतीक गवंडे, जब तक थ्रो आता 2 रन लेने का आसान मौका गणेश कुबल को. प्रतीक गवंडे तीसरा ओवर डालने के लिए 18 गेंदे 36 रन चाहिए. बबलू भाई यहाँ आए हैं. एक जमाना था इस खिलाड़ी को देखने के लिए बहुत सारे दर्शक इकट्ठा हो जाते थे. टूर्नामेंट का और एक हैट्रिक बॉय इज गोइंग टू बोल द सेकंड बॉल. क्या खूबसूरत स्ट्रोक है. गणेश कुबल के बल्ले से निकलता हुआ झंझनाता छक्का डीप मिड विकेट बॉलर के बाहर 6 रनों के लिए. बबलू तानावडे मॅन ऑफ द सिरीज होते ज्यावेळी कोल्हापूर संघाला रिलायन्स आरोंदा संघानं हरवलेलं होतं. आणि बबलू आपली बहारदार खेळी अनेक प्रेक्षकांच्या अजूनही नजरेसमोर आहे. तेच बबलू तानावडे इथं उपस्थित होतात. त्यांचं मनापासून स्वागत. प्रतीक गवंडे फिर चले राइट आर्म ओवर द विकेट. बहुत खूबसूरत स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी को पाते हुए सीधे हाथ में मार बैठे. और इसी के साथ गणेश कुबल की ये झंझनाती पारी, मात्र 4 गेंदों की ये पारी समाप्त होती हुई 9 रन. इसमें से एक बहुत अच्छा छक्का पिछली गेंद पर, लेकिन प्रतीक गवंडे बहुत होशियार. रोल फुल टॉस गेंद थी, स्विप करना चाहते थे, लेकिन डीप स्क्वायर लेग पर बाउंड लाइन पर जो तैनात खिलाड़ी जिनके हाथ में. शरद जाधव कृपा करके माइक से संपर्क करें. शरद जाधव जी, शरद जाधव आपला सुद्धा सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती आहे आपण माइक्रोफोन पाशी संपर्क साधायचा है. शरद जी जाधव. फिर एक बार मैच की तरफ वापस चलते रहे. 18 गेंद 36 रन इक्वेशन था. इसी बीच आए इस ओवर में 8 रन, तो अभी भी 28 रन चाहिए. गेंदे बचे हैं 15. राजन केरकर ऊपर डीके धीरे धीरे मैदान में जाते हुए. दूसरी छोर पर निखिल नाइक खेलते हुए. निखिल नाइक एक छक्का अब तक लगाया है, मात्र 7 रनों पर खेले, उनको ज्यादा चांस ही नहीं मिला. अभी भी 28 रन चाहिए. 15 गेंदे 28 रन. इस मैच को जीतने का इक्वेशन 28 रन इन 15 बॉल्स. 15 गेंदे 28 रन, यह इक्वेशन. अब स्ट्राइक पर आते हुए मिस्टर राजन केरकर, द बिग हिटर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. क्या अपनी टीम को जीत की तरफ 15 गेंदे 28 रन, यह इक्वेशन उतना आसान नहीं. अगली गेंद प्रतीक की गेंद आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं. 1 रन लिया. दूसरे की कोशिश होनी चाहिए थी लेकिन हुई नहीं. और इसी के साथ निखिल को स्ट्राइक प्रदान करते हुए अब 14 गेंदे जीतने के लिए 27 रन.
14 गेंदे 27 रन स्ट्राइक पर अब आते हुए निखिल फिर एक बार एक खूबसूरत छक्का उनके बल्ले से पिछली गेंद पर लगा था। प्रतीक गौंडे जिन्होंने हैट्रिक इस टूर्नामेंट में किया दौड़कर चले। स्लोअर वन छक्काया यहां निखिल नाइक को। सीधे बल्ले के साथ खेलते तो शायद इस गेंद पर बड़ा स्ट्रोक ले सकते थे, लेकिन पहले ही मन बनाया था कि इस गेंद को मैं डीप स्क्वायर लेग की तरफ पॉइंट बाउंड्री की तरफ रिवर्स स्विच हिट करूंगा। बल्ले गेंद का संपर्क नहीं, होशियारी गेंदबाज की प्रतीक की फ्लाइटेड गेंद फेंकी, थोड़ी सी हल्की सी स्लोअर वन। फिर एक बार अच्छी गेंद थी लेकिन खुद को अलग नहीं कर पाए गेंद के लाइन से। अगर सफल होकर थोड़े से अंदर हो जाते तो फाइन लेग पर एक बड़ा स्ट्रोक देखने को मिल सकता था, लेकिन निखिल एक रन के साथ अपने 8 के कुल योग पर खेलते हुए अब भी 42 रनों पर पहुंची है टीम। 12 गेंदे और जीत का लक्ष्य 26 रन। 12 गेंदे 26 रन। ये पिछली गेंद भी बहुत अच्छी थी खेलने लायक, हालांकि शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन अपने आप को थोड़ा सा अंदर नहीं ले गए, अपने शरीर की तरफ आती गेंद को थोड़े से पीछे हट गए तो उतना एलिवेशन मिला नहीं, जगह बनी नहीं और 1 रन पर संतोष करना पड़ा। अगर थोड़े से अंदर की तरफ सफल हो जाते तो फाइन लेग पर एक बड़ा स्ट्रोक लगाने की यहाँ चांस था, लेकिन वो लिया नहीं निखिल ने। नए गेंदबाज सैंडी कुंडेकर गेंदबाजी के लिए आते हुए एक बहुत होशियार, बहुत अनुभवी खिलाड़ी। संदेश कुंडेकर, सिर्फ नाम ही काफी है, बहुत बेहतरीन गेंदबाजी में क्या करते हैं देखना है। क्या स्ट्रोक है ये, व्हाट अ हिट over the deep mid on boundary line for 6 runs. What a shot that was. गेंद के नीचे आए, पूरा एलिवेशन बल्ले का पूरा मुंह दिखाते हुए निखिल नाइक ऑन फायर। हाफ वाली गेंद मिले उसका फायदा उठाया, सैंडी के लिए बहुत बड़ा झटका देते हुए 11 गेंदे 20 रन। यह है इक्वेशन, 11 गेंदे 20 रन। आज के दिन का पहला ही मुकाबला, ताबड़तोड़ मुकाबला, मेरे दोनों चहीते खिलाड़ी आमने सामने। फिर एक बार ऊपर उठाने की कोशिश और इस मर्तबा किरण परब कोई गलती नहीं करते तो डगआउट में वापस आते हुए निखिल इस गेंद को भी उछालना चाहते थे डीप मिड विकेट या मिड ऑन की तरफ। बल्ले और गेंद का संपर्क सही तरह से हुआ नहीं और इसके साथ निखिल की ये पारी जिनमें 2 छक्के शामिल, 14 रन बनाए अपनी टीम के लिए और वापस से डगआउट में आते हुए कुछ ही पलों में आज के दिन का सबसे महत्वपूर्ण पहला मैच, फर्स्ट सेमीफाइनल इज बिन ऑन प्रोग्रेस। टॉस से जीता है रोहन सलगांवकर या वन द टॉस गणपति वॉरियर्स और उन्होंने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया। इसका मतलब है कि दाजी नाइक को बल्लेबाजी के लिए आना पड़ेगा। मिस्टर हिटमैन बाहुबली दाजी नाइक, जिन्होंने पहले मैच में अपने ही सहयोगी बबल नाइक के उस टीम को 1 ओवर में लगभग निहाल के 30-32 रनों की वो पारी, वो स्टॉर्म 5 छक्के, वो बहुत बार ऐसा काम कर चुके। इस ग्राउंड पे उनका हाईएस्ट स्कोर 69 रन मात्र 18 गेंदों में। वही दाजी नाइक फायरिंग करते हुए आज के इस मैच में और अपनी टीम को सेमीफाइनल्स में पहुंचाया। और देखने को मिले एक साधारण सी गेंदबाजी ए स्पोर्ट्स के माध्यम से उनकी टीम की ओर से। इसी बीच मैदान में विनय जाधव, अच्छी गेंद, खूबसूरत स्ट्रोक है लेकिन गेंद रुकी। बैड लक विनय के लिए, ये निश्चित रूप से चौवा हो सकता था लेकिन ये गेंद वहां आउटफील्ड में थोड़ी सी रुकी। 49 पर
पहुंचता हुआ ये स्कोर। इस ओवर की 3 गेंदें हो चुकी है, यानी कुल मिलाकर 9 गेंदों का खेल शेष है। जीत का लक्ष्य है 19 रन, 19 रन इन 9 बॉल्स। डीके मैदान पर आते हुए लगभग 10 रन का फर्क है गेंदों में और रनों में। एक बड़ी हिट भी बहुत बड़ा कारनामा कर देगी, लेकिन क्या कोई खिलाड़ी ये कर पाएगा, क्योंकि सामने संदेश कुंडेकर, एक ही टीम में खेलने वाले दोनों एक खिलाड़ी। संदी कुंडेकर किस तरह से इस 3 गेंदों को बचा पाएंगे, और इन 3 गेंदों पर बड़े 2 स्ट्रोक आए तो मैच खत्म हो जाएगा लगभग। सैंडी फिर चले, ये गेंद अच्छी गेंद, लेकिन पीछे जाते हुए अपने आप को थोड़ी सी जगह बनाते हुए दूसरे रन की गुंजाइश होती तो है, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। अब भी जीत के लिए 17 रन चाहिए, 8 गेंदे 17 रन, 51 पर पहुंचता हुआ ये स्कोर। 8 गेंदे 17 रन, 17 रन इन 8 बॉल। 8 गेंदे 17 रन, ये इक्वेशन बहुत घातक साबित होता है हर बार। तो क्या राजन केरकर आखिरी 2 गेंदों पर कुछ बड़े स्ट्रोक यहां पा सकते हैं, या फिर सैंडी कुंडेकर जो उनको भली भांति जानते हैं किस तरह से खेलते हैं। ये गेंद खूबसूरत गेंद, अंपायर के मन में कोई संदेह नहीं, राजन केरकर खुद अपने आप को गेंद की तरफ ले गए थे, तो एडवांटेज फॉर द बॉलर। ये गेंद खेलने लायक थी, ऐसा अंपायर का मानना। इस ओवर की आखिरी गेंद, इस गेंद पर कुछ करना पड़ेगा। दैट वाज अ ग्रेट शॉट, ग्रेट हिट। क्या खूबसूरत स्ट्रोक था ये, पॉइंट बाउंड लाइन के बाहर लगभग इस गेंद को भेज दिया 6 रनों के लिए। और अब इक्वेशन बना है 6 गेंदे और 11 रन। 6 गेंदे 11 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। दिस इज गोइंग टू बी वेरी इंटरेस्टिंग मैच टू वॉच। जीतने वाली टीम सीधी सेमीफाइनल्स में पहुंचेगी। पहले ही 2 टीमें पहुंची है और पहला सेमीफाइनल होने जा रहा है दाजी नाइक के बीच और रोहन सालगांवकर की टीम के बीच, और वो 6 ओवर का मुकाबला रहेगा। जो आखिरी जो तीनों मुकाबले लगभग 6 ओवर के रहेंगे, ऐसा हमारा मानना, क्योंकि आखिरी अगर खूब देर हो गई ज्यादा तो आखिरी जो मुकाबला है उसके ओवर्स में कुछ कटौती हो सकती है, लेकिन ये सेमीफाइनल्स तो 6 ओवर के रहेंगे। गेंदबाज यस, सूरज माड़गुत। 6 गेंदे 11 रन, यह है इक्वेशन। सूरज माड़गुत आते हुए छह गेंदे 11 रन। पहली गेंद, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, और इसी के साथ पहुंचे शायद राजन। अंपायर का इशारा कि यहां जादव हल्का सा अपील यहां थर्ड अंपायर की तरफ भेजा गया है। नए बल्लेबाज जाते हुए क्रॉस हो चुके थे, तो इट्स ओके। विनय आउट होकर पहले वापस लौटे। नए बल्लेबाज गए हैं हेमंत नेमलेकर।
अरविंद नेवलेकर के बंधु हेमंत गए हैं। अब 5 गेंदे, पांच गेंदे 11 रन, 5 गेंदे 11 रन, यह इक्वेशन इस मैच को जीतने का क्या संभव है? माजी सभापती संदीपजी नेमळेकर आपल्याला विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं, पॅव्हलियन मध्ये यावं, या पॅव्हलियनचा आपण सन्मान वाढवायचा आहे. सन्माननीय माजी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. संदीप जी नेमळेकर आपल्याला विनंती है अपन स्थानापन्न हुआ. इसी बीच मैच की तरफ वापस चलते ये गेंद, अच्छी गेंद ब्लॉक होल में डीप, यहां रनआउट का खतरा था, खराब फील्डिंग, दूसरे रन की गुंजाइश और ये डीके को स्ट्राइक फिर एक बार मिलता हुआ और 2 रन अतिरिक्त, यानी अब 9 रन चाहिए. 4 गेंदे 9 रन. सन्मान्य नंदकिशोर दाभोलकर सर आपलंही स्वागत, मनापासून आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. राजन नेमळेकर साहब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. 4 गेंदे और 9 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का. व्हाट अ मैच टू वॉच. बहुत कड़ा संघर्ष चल रहा है क्योंकि सेमीफाइनल्स में पहुंचना है इस टीम को. अगली गेंद लेकर फिर एक बार चले यहां, ये गेंद मिस किया राजन ने. स्लोअर वन थी, शॉर्ट पिच थी, खेलना चाहिए था पॉइंट कवर की तरफ, लेकिन खेलने की कोशिश हुई कि इस गेंद को मिड विकेट की तरफ खेला जाए और इस गेंद को गवाते हुए 3 गेंदे 9 रन. बहुत कड़ा संघर्ष. उनके कप्तान उनको हिदायत देते हुए इसी कारण हम चुप रहे. आखिरी 3 गेंदे 9 रन. फिर एक बार मिस किया इस गेंद को. 2 गेंदे और 9 रन. राजन केरकर थोड़े से हड़बड़ाते हुए, ये बहुत बेहतरीन गेंदे सागर माड़गुत, सूरज माड़गुत की, एक नया गेंदबाज आज ही टीम में आया है. सामने बड़ा बल्लेबाज सामने, लेकिन क्या खूबसूरत गेंदबाजी. लगातार 2 डॉट गेंदे पहले और उसके पहले गेंद पर मात्र 2 रन. अभी भी रन चाहिए. 2 गेंदों में 9 रन. क्या एक बड़ा छक्का अब आएगा. 2 गेंदों में 9 रन. राजन केरकर एक बहुत बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट में, लेकिन उनको छकाते हुए 2 गेंदे 9 रन इस मैच को जीतने का इक्वेशन. सूरज फिर चले और ये शायद ऊंची गई और ये मैच, ओह रिले कैच दैट वाज. वासुदेव गावड़े और उनके साथ प्रजेश रावले. क्या बात है, क्या बात है. बहुत खूबसूरत ऐसा टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच. अब ये मैच गिरफ्त में आ चुका है टीम के. बहुत खुश है सैंडी कुंडेकर, और क्या खूबसूरत यहां चतुराई दिखाते हुए. ये कैच तो छूट चुका था, लगभग 4 रन भी बचे लगभग, लेकिन क्या रिले कैच था वो. बहुत बहुत अच्छा मुकाबला. ये गणेश कुबल बहुत नाराज, उनको पता है अगर वाइड और नो न पड़े, यहां अगर वाइड या नो नहीं आएगा तो ये मैच बहुत अच्छी कगार पर जीत की तरफ. सभी खिलाड़ियों के हौसले बुलंद. अब बल्लेबाजी के लिए मैदान में गए हैं बैट्समैन ने, प्लीज. नितेश. आखिरी गेंद और चाहिए 9 रन. आखिरी गेंद 9 रन. अगर वाइड या नो बॉल न फेंके तो आखिरी गेंद 9 रन. क्या गेंदबाजी आखिरी ओवर. ये मात्र 11 रन चाहिए थे.
खूबसूरत सूरज चमकता हुआ, ये 6 रन हो सकते हैं, देखना है। और ये कैच, और इसी के साथ ये मैच जबरदस्त तरीके से आखिरी ओवर में वापसी करते हुए सूरज चमकता हुआ पूरी तरह से अपोजिट टीम को नेस्तनाबूद करते हुए। सुरेंद्र मेसरी सर, आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 षटकांच्या 3 षटकांच्या हॅलो, आणि यश केंद्रेकर सरांना विनंती आहे की त्यांनी स्कोरिंगसाठी यावं. सुरेंद्र मेसरी. हॅलो.